लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मी ॲलन लोबो आपणा सर्वांना जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही त्यांना मी विनंती करीतो की त्यांनी कृपया हे चॅनल सबस्क्राइब करावे, लाईक करावे आणि शेअर करावे। प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस त्याचा आशीर्वाद देवो। आज आपण या वेळेला एका विषयाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। विषयाचं शीर्षक आहे काय कर्माद्वारे तारण आणि मुक्ती मिळू शकते। हा आमचा विषय आहे। मत्ती शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि याचं वचन 16 पासून मी आपणा पुढे वाचत आहे। नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ। या ठिकाणी आम्ही पाहत आहोत एक तरुण श्रीमंत व्यक्ती या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे धावत आलेला आहे आणि आम्हाला आढळत आहे की तो या ठिकाणी प्रभूला विनंती करीत आहे की मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळावं म्हणून मी कोणते कर्म करावे? मनुष्य जातीला असं वाटते की काहीतरी कर्म मी केल्यानेच मला काहीतरी प्राप्त करता येईल। अर्थात मानवाची मनोवृत्ती अशा प्रकारची आहे की मला तारण, मुक्ती किंवा स्वर्ग राज्य जर मिळायचं असेल तर काहीतरी मला चांगली कर्मे करावी लागतील। देवाचं वचन मनुष्याच्या अवस्थेचं वर्णन करीते। स्तोत्र संहिता याचा 14 अध्याय 1 ते 3 वचन मी आपणापुढे वाचत आहे। मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही। लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात। सत्कर्म करणारा कोणी नाही। कोणी समंजस आहे की काय? कोणी देवभक्त आहे की काय? हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गांतून मानवांकडे अवलोकन केले। ते सर्व मार्ग भ्रष्ट झाले आहेत। एकूण एक बिघडला आहे। सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही। अर्थात माझ्या प्रिय भाव बहिणीनो, हा देवाचा रिपोर्ट आहे की देवाने मनुष्यांकडे पाहिलेले आहे आणि मनुष्यामध्ये त्याला काही सत्कर्म आढळलेली नाहीत। अर्थात मनुष्य आपल्या दृष्टीने विचार करीत आहे, मी काहीतरी चांगली कार्य करीत आहे, सत्कर्म करीत आहे, पुण्य कर्मे करीत आहे आणि त्यामुळे मला अमुक अमुक प्राप्त होणार आहे, माझा देवाच्या राज्यात प्रवेश होणार आहे कारण मी चांगली कर्मे करीत आहे। यशाचं पुस्तक याचा 64 अध्याय आणि याचं 6वं वचन मी आपणापुढे वाचत आहे। आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत। आमची सर्व धर्म कृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत। आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत। आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे। मनुष्याच्या धर्मकृत्यांचं चित्र देवाने या ठिकाणी मांडलेलं आहे आणि देव आपल्या दृष्टीने मनुष्यांची कृत्ये जी मनुष्य समजत आहे की ही पुण्य कर्मे आहेत आणि देव म्हणत आहे ही घाणेरड्या वस्त्रासारखी आहे। काय अवस्था आहे पहा। स्तोत्र संहिता 143 अध्याय आणि याचं 2रं वचन म्हणते, तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नको, कारण तुझ्या पुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही। स्तोत्र संहिता 130 अध्याय 3रं वचन म्हणते, हे परमेश्वर, तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू तुझ्या पुढे कोण टिकाव धरील? या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? मनुष्याचे हृदय अधर्माने भरलेलं असते। मनुष्याच्या हृदयाला असाध्य रोग झालेला आहे, पापाचा महारोग झालेला आहे। म्हणून मनुष्य आपल्या कोणत्याही कृतीने, आपल्या कर्मांनी देवाला खुश करू शकत नाही। ही मनुष्याची वास्तविक अवस्था आहे। योबाचे पुस्तक याचा 4था अध्याय आणि याचं 17 वचन म्हणते, मर्त्य मानव ईश्वरापुढे धार्मिक ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय? बघा, कोणी मनुष्य देवापुढे शुद्ध ठरू शकत नाही कारण मनुष्य पापाने बरवटलेला आहे। मनुष्य पापी आहे आणि त्याच्या कोणत्याही कर्मांनी तो देवाचं राज्य प्राप्त करू शकत नाही, स्वर्गात प्रवेश करू शकत नाही, आपला स्वतःसाठी मुक्ती मिळवू शकत नाही। मत्ती शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि याचं 17 वचन मी आपणापुढे वाचत आहे। तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ। येशूचे शब्द आहेत। तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको,
आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काही उणे आहे? माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, येशू एका व्यक्तीबरोबर बोलत आहे. त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवनात जाण्याची इच्छा आहे. त्या व्यक्तीला येशू म्हणत आहे, आज्ञा पाळ. आणि ज्या वेळेला येशूचे हे शब्द उत्तर त्याला मिळते, त्यावेळेला तो अशा प्रकारे आपल्या स्वतःला प्रकट करीतो की मी सर्व आज्ञा पाळल्या आहेत, म्हणजे माझी कर्मे फार चांगली आहेत. प्रिय भावा बहिणीनो, मनुष्याला स्वपरीक्षण करण्याची ही संधी आहे. परंतु हा तरुण व्यक्ती स्वतःचं परीक्षण न करता हा व्यक्ती येशू पुढे आपल्या स्वतःला असं प्रदर्शित करून दाखवितो की माझ्या ठाई काही उणे आहे काय? काहीच उणे नाही. कारण त्याचा भरोसा, त्याचं मनोवृत्ती ही कर्मांवर आधारित होती. मी अमुक अमुक केल्यामुळे मला हे प्राप्त होईल, मी अमुक अमुक केलेलं आहे आणि माझ्यात आता काही उणं राहिलेलं नाही, अशा प्रकारचा विचार त्याच्यामध्ये येत आहे. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, याला म्हणतात स्वधार्मिकतेचं पाप. स्वधार्मिकता आपल्या कोणत्या तरी कृत्यावरून आम्हाला असं वाटायला लागते की मी कोणीतरी एक चांगला आणि फार नीतिमान, फार पवित्र व्यक्ती बनलेलो आहे. आम्ही देवापुढे शुद्ध पापी आहोत आणि ही गोष्ट आम्हाला स्वीकारणे आणि कबूल करणे अत्यावश्यक आहे. कर्माद्वारे नीतिमत्व, कर्माद्वारे न्यायीपण, कर्माद्वारे मुक्ती प्राप्त होईल, हा विश्वास मनुष्यामध्ये वाईट फळे उपजवितो. आम्ही पाहणार आहोत स्वतःच्या पुण्य कर्मावर अवलंबून राहणारा व्यक्ती कशा प्रकारचा व्यक्ती असतो, याचं चित्र प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेलं आहे. लूका शुभवर्तमान याचा 18 अध्याय आणि याचं 9 वचन, आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा, एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यांतून 2दा उपवास करीतो, जे मला मिळते त्या सर्वाचा दशमांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मस पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. या ठिकाणी आम्ही काय गोष्ट पाहत आहोत? हा एक परुषी जो आहे, हा एक धर्म पुढारी आहे आणि फार प्रार्थना करणार आहे. आठवड्यातनं 2 वेळा उपवास करणार आहे. अर्पणे, दशमांश या सर्व गोष्टी बरोबर तो देत असतो. परंतु ही सर्व कर्मे केल्या कारणाने त्या व्यक्तीची मनोवृत्ती कर्माद्वारे प्राप्त होणारे पवित्रता याकडे लागलेली आहे. म्हणून हा व्यक्ती स्वतःला न्यायी ठरवितो, स्वतःला नीतिमान ठरवितो त्याच्या कर्मामुळे, आणि दुसऱ्यांना पापी समजतो. म्हणजे या ठिकाणी आम्हाला असे आढळून येत आहे की ज्या वेळेला आम्ही पुण्यकर्मे करण्याचा प्रयत्न करीतो, त्यावेळेला आमच्यामध्ये वाईट फळे उपजायला सुरुवात होतात. या ठिकाणी या व्यक्तीमध्ये आम्हाला अहंकार निर्माण झालेला दिसत आहे. त्या व्यक्तीला आपल्या कृत्यांबद्दल अहंकार, एक घमेंड आलेली आहे. अशा प्रकारे पुण्यकर्म करण्यामागे हा व्यक्ती लागलेला आहे खरा, परंतु यामुळे तो दुसऱ्यांबरोबर आपली तुलना करीत आहे. म्हणजे जे जे व्यक्ती त्याच्या दृष्टीपथास येतात त्या प्रत्येक व्यक्तीला तो आपल्या स्वतःशी तुलनात्मक रीतीने पाहतो. त्याचा या जीवनामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलला गेलेला आहे. आपल्या कर्मांवर आधारित असल्या कारणाने गैरसमज निर्माण करीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आढळते की हा व्यक्ती बाजूला जो आलेला व्यक्ती आहे त्याला पापी समजत आहे आणि स्वतःला देवापुढे मी किती चांगला व्यक्ती आहे हे दाखवू इच्छित आहे. काय देवाला माहित नाही काय आमच्या हृदयात काय आहे? देव आमचे विचार, आमचे हृदय, आमचं सर्व काही जाणतो. स्तोत्र संहिता 139 अध्याय 1 ते 6 वचन मी आपण पुढे वाचत आहे. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे. देव आम्हा मनुष्यांचे हृदय पारखितो. तू मला ओळखितोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. देवाला सर्व माहित आहे. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा,
तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखांतून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या अवाक्या बाहेरचे आहे. प्रिय भावा बहिणीनो, देवाला आमच्याविषयी सर्व ठाऊक आहे. आम्ही देवापासून काहीच लपवू शकत नाही. या ठिकाणी आम्ही वचनात पाहत आहोत, जो स्वतःला नम्र करीतो तो उंचावला जाईल असं वचन म्हणते. जो स्वतःला काहीतरी आपल्या कर्मामुळे समजू लागलेला आहे तो या ठिकाणी गर्विष्ठ आहे. त्याला या ठिकाणी काहीतरी बढाई मारण्याचं साधन मिळालेलं आहे. म्हणून आमची पुण्यकर्मे बढाई मारण्याचे कार्य करीतात आणि देवासमोर हे महापाप आहे. म्हणून येथे वचन म्हणते, जो नम्र करीतो तो उंचावला जाईल. नम्र तोच होतो ज्याच्याकडे स्वतःचे गौरव करण्यासारखे काहीच त्याच्याकडे नसते. म्हणून तो व्यक्ती स्वतःला देवासमोर पापी गणतो आणि देव अशाच व्यक्तीचा स्वीकार करीतो जो स्वतःला मी काहीच नाहीये, प्रभू मला तुझी दया हवी आहे, तुझी कृपा हवी आहे, माझी लायकीच नाही. हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी आम्हाला आढळत आहे, जे आम्हाला दाखवत आहे की कर्मांच्या द्वारे वाईट फळे कशी उपजतात. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 30 ते 32 वचन मी आपण पुढे वाचत आहे. तर मग आपण काय म्हणावे? असे की जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्व प्राप्त झाले. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? परराष्ट्रीय लोक म्हणजे आम्ही नीतिमत्वाच्या मागे लागलो नव्हतो, परंतु आम्हाला ते नीतिमत्व विश्वासाच्या द्वारे प्राप्त झाले. परंतु इस्रायल लोक यांची तुलना परराष्ट्रीय लोकांबरोबर केलेली आहे. इस्रायल लोक नीतिमत्वाच्या नियमामागे लागले होते, तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत. का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्या मागे लागले. अडवणुकीच्या धोंड्यावर ते ठेचाळले. जसा या तरुण श्रीमंत व्यक्ती येशूकडे आला होता, त्याची ही तीच अवस्था होती. आम्ही पाहत आहोत की तो कर्मांनी सार्वकालिक जीवन मिळवू इच्छित होता. इस्रायल लोकांची ही अशीच अवस्था झाल्या कारणाने गेल्या 2000 वर्षापासून इस्रायल लोक आंधळे झाले. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय. कैसारा येथील कर्नेल नावाचा कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेल्या पलटणीतला शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यांतील सर्वांसह देवाचे भय धरणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. या ठिकाणी आम्हाला आढळत आहे हा एक परराष्ट्रीय व्यक्ती आहे आणि याच्याविषयी फार उत्कृष्ट अशी सत्कर्मे या ठिकाणी वर्णिली आहेत. या व्यक्तीच्या जीवनातील सत्कृत्य याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आम्हाला आढळत आहे. तो नीतिमान आहे आणि आपल्या घराण्यासह देवाचे भय धरणार आहे आणि लोकांस फार दानधर्म करणार आहे, देवाची नित्य प्रार्थना करणार आहे. परंतु 11 अध्यायामध्ये आम्ही जर 14वे वचन पाहिलं, ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. तो या ठिकाणी आम्हाला या वचनावरून बोध होत आहे की कर्नेल एवढी सर्व सत्कृत्य करीत असतानाही त्याला तारण प्राप्त झालं नव्हतं आणि कर्नेलला तारण द्यावं ही देवाची इच्छा असल्याने पेत्राला त्या ठिकाणी देव पाठवून देत आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? आम्ही किती जरी सत्कृत्य करीत असलो तरी आमच्या सत्कृत्यावरून, आम्ही किती जरी दानधर्म करीत असलो तरी आमच्या दानधर्मावरून, या सर्व गोष्टीवरून आम्हाला अहंकार निर्माण होऊ शकतो आणि आमच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो की हे सर्व केल्यामुळे मला स्वर्ग राज्य प्राप्त होईल. असे जर असते तर येशू ख्रिस्त जो देव मनुष्य बनला त्याला कल्वरी क्रुसावर मरण्याची आवश्यकताच भासली नसती. मत्तेकृष्य वर्तमान याचा 6वा अध्याय 1 ते 4 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. माणसांनी पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. ध्यानात घ्या. यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यांत आपणा पुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. प्रिय भाऊ बहिणीनो, या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? पुष्कळ पुण्यकर्मी करण्याच्या दृष्टीने अनेक लोक अनेक ठिकाणी डोनेशन्स देतात. अनेक संस्थेला, अनेक आश्रमाला पुण्यकर्म करू इच्छितात की जेणेकरून दुसऱ्यांना सहाय्य होईल, मदत होईल.
परंतु हे सर्व करण्यामागे काहीतरी एक स्वार्थ उद्देश असतो. माझे नाव कुठेतरी मार्बलवर लिहिण्यात यावे, अर्थात मनुष्याला स्तुती हवी आहे. या ठिकाणी सत्कर्माच्या मागे दुष्टाई आहे आणि म्हणून येशू या ठिकाणी म्हणत आहे, ओ ढोंग्यांनो, अशी सर्व सत्कर्मे करणाऱ्याला येशू बिलकुल गौरव देत नाही. कारण अशी सत्कर्मे करून ते आपल्या स्वतःला माणसापुढे मी कोणीतरी आहे, माझ्या पैशाने मी विकत घेऊ इच्छित आहे. पैसे जे आहेत ते देवाच्या कृपेने मनुष्याला मिळालेले आहेत. मनुष्य पैसे देऊन देवाकडून मुक्ती उद्धार विकत घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी आम्हाला आढळत आहे की दानधर्म करीत असताना लोकांपुढे आपला गौरव व्हावा म्हणून ते सभास्थानात शिंग वाजवितात, म्हणजे तुतारी वाजवितात, ट्रम्पेट वाजवत चाललेत, ढोल वाजवत आहेत की अमुक अमुक व्यक्तीने अमुक अमुक पैसे दिलेले आहेत. आणि त्या व्यक्तीला मग गळ्यामध्ये हार घालण्यात येतो आणि त्याला फार त्याचा उदो उदो होतो. अशा प्रकारचं दानधर्म देवाला आवडत नाही. आज काही ठिकाणी मी अनेक फोटो पाहत असतो. ज्या वेळेला मी असे फोटो पाहत असतो त्या ठिकाणी कोणीतरी गरीबाच्या हातामध्ये काहीतरी दिलेलं आहे, मूग डाळ दिलेली आहे, कोणीतरी काहीतरी वस्तू दिलेली आहे. अशा प्रकारे त्या व्यक्तीला दिलेली मदत केलेल्या गोष्टींची फोटो काढून सगळीकडे ते फोटो प्रचलित करीत आहेत. येशू म्हणत आहे, तुम्ही जे काही केलेलं आहे तुमचे प्रतिफळ भरून पावलेले आहात आणि तुम्ही कोणीही असा, तुम्ही ढोंगी आहात असं येशू या ठिकाणी शिकवत आहे. म्हणून येशू या ठिकाणी 3ऱ्या वचनात खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला धडा देत आहे. तर तू दानधर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे डाव्या हाताला कळू देऊ नको, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. किती जणांची इच्छा आहे आज की मला गुप्तदर्शी पिता, जो स्वर्गीय पिता, त्याच्याकडून मला प्रतिफळ हवं आहे. गुप्त रीतीने आम्हाला दानधर्म करणे आहे. म्हणून आमच्या दानधर्मांनी कुठेतरी माझे कौतुक होईल, प्रशंसा होईल, स्तुती होईल, मला मान मिळेल, सन्मान मिळेल, हा जर दृष्टिकोन आमच्यामध्ये असेल तर त्यालाच देवाचं वचन दुष्टाई म्हणते. म्हणूनच आमची सत्कर्मे काहीच कामाची नाहीत, त्यामागे फार वाईट हेतू आहे. मनुष्य कोणीही असो, कोणत्याही राष्ट्राचा असो, कितीही पैसे त्याच्याकडे असो, त्याच्यात ही वृत्ती येणारच. ही मनुष्याची पापी प्रवृत्ती आहे. ज्या वेळेला कर्माद्वारे मनुष्य काहीतरी करतो त्यावेळेला त्याला बढाई मारण्याची संधी असते. आणि आज आम्हाला असं दिसत आहे, मी हे केलं आहे, मी हे मिळवलं आहे, अशा प्रकारचा अभिमान मनुष्य सर्वत्र बाळगत आलेला आहे. यांना तुम्ही सत्कृत्य म्हणणार काय? आम्हाला यावर विचार करणे आहे. देवाचं वचन जे पवित्र शास्त्र ते आम्हाला काय म्हणत आहे? रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 20वं वचन. म्हणून नियमशास्त्रांतील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापांची जाणीव होते. मानव इतिहासामध्ये आजपर्यंत नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन करणारा एकही व्यक्ती सापडलेला नाही. नियमशास्त्राचे पूर्ण पालन केवळ एकच व्यक्ती करू शकला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं 8 वचन मी आपणापुढे वाचू इच्छित आहे. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. हालेलुया. आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. दान आहे म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही काही किंमत दिली नाही, ज्यासाठी आम्हाला काही करावे लागत नाही, देवाने ते आम्हाला दिले स्वखुशीने. हे देवाचं आमच्यावरील प्रेम आहे. कृपेने विश्वासाच्या द्वारे आमचे तारण झालेले आहे. यामध्ये मनुष्यांच्या कर्माचा समावेशच नाही. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. अर्थात हे मनुष्य कर्म करतो तेव्हा त्याला आढ्यता बाळगण्यास कारण बनते. मी केलं आहे, माझ्या ताकदीने केलं आहे, मी माझ्या जीवनात फार त्याग केलेला आहे, याबद्दल मनुष्याला आढ्यता, अभिमान, गर्व निर्माण होतो. परंतु येथे ज्या वेळेला देव आम्हाला तारण देतो तेव्हा आढ्यता बाळगण्यास कारणच नाही आम्हाला. पुढे वचन म्हणते, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत. यशाचं पुस्तक याचा 55 अध्याय आणि 8वं वचन म्हणते, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. आम्ही तारणासाठी
देवाच्या दृष्टिकोनातूनच पाहणे आहे. मानव निर्मित कल्पना, विश्वास या दृष्टिकोनातून पाहण्याने आमच्या जीवात्म्याची फसवणूक आहे. आज या जगामध्ये आम्हाला आढळत आहे की जगातील जवळजवळ सर्वच धर्म आणि पंथ हे कर्माच्या तत्वावर आधारित आहेत. कृपेची शिकवणूक हीच खऱ्या ख्रिस्तीत्वाला जगातील इतर धर्म आणि पंथ यापासून वेगळी ठरविते. अर्थात पवित्र शास्त्र हे एकमेव पुस्तक या संपूर्ण पृथ्वीवर आहे जे मनुष्याला कर्माद्वारे नाही तर देवावरील विश्वासाद्वारे तारण प्राप्त होते ही उत्कृष्ट आणि उदात्त शिकवण देते. म्हणून आम्ही पाहतो की स्वतःच्या कर्मांनी तुम्ही मुक्ती मिळवाल अशी शिकवणूक आजच्या जगात अनेक धर्माधिकारी मनुष्यांना देऊन मनुष्यांना धर्माचे सभासद बनवून गुलाम ठेवत आहेत, सत्यविरहित ठेवत आहे. तारण केवळ येशू ख्रिस्तामध्ये आहे. म्हणूनच योहान कृष्ण वर्तमानामध्ये म्हटलेलं आहे 8वा अध्याय की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आज प्रियजन हो, आम्हाला कर्माद्वारे तारण नाही हे सत्य समजण्याची फार अत्यावश्यकता आहे. येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे येशू ख्रिस्ताने जी कर्मे केली त्याद्वारेच आम्हाला तारण मिळालं. येशूने प्राण सोडला त्यावेळेला कल्वरी क्रूसावर त्याने म्हटले पूर्ण झाले. येशूने आम्हा मनुष्यासाठी सर्व पूर्ण केलेलं आहे. आता आम्हाला केवळ त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि आता ज्या वेळेला आम्ही देवाचा आमच्या जीवनात स्वीकार करीतो त्यावेळेला जी कृत्य आमच्यातनं निर्माण होतील ती सत्कृत्य प्रकट व्हायला पाहिजे. आम्हा मनुष्यांचे तारण ही देवाची फार मोठी देणगी आहे. अर्थात जो दान स्वीकारतो त्याला जर किंमत चुकवावी लागत असेल त्या दानाबद्दल तर ते दान नाहीये. देवाने जेव्हा आम्हा मनुष्यांना तारण ही देणगी दिली तेव्हा येशूने आमच्यासाठी किंमत चुकविली. प्रभू येशूने काल्वरी क्रूसावर सर्वाधिक मोठी किंमत चुकविली आहे. हे सर्व तो यासाठी करू शकला कारण त्याच्यामध्ये प्रेम आणि दया आहे. ही गोष्ट आम्ही करू शकत नाही. आम्हाला केवळ जे देवाने केले आहे त्यावर विश्वास करायचा आहे आणि त्याचा स्वीकार करायचा आहे आणि देवाला अद्भुत तारणाबद्दल धन्यवादासह पोच पावती द्यायची आहे. योहानाचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय 9 ते 13 वचन मी आपण पुढे वाचत आहे. आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारितो पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. लक्षात घ्या, जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरविले आहे. कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठाई आहे. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हास लिहिले आहे. स्वकर्माद्वारे मुक्ती म्हणजे जणू मृत व्यक्तीच्या प्रेतावर सुगंध लावण्यासारखं आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या आम्हाला ते बाहेरून चांगलं भासत आहे परंतु आत नुसती घाण आहे. आम्ही प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिकरित्या देवापुढे मृत व्यक्ती आहोत आणि आम्हाला जर जीवन हवं असेल तर आम्हाला प्रथम देवापुढे पश्चाताप करून येणे आहे. देवापुढे खऱ्या रीतीने शरण येणं आहे. तेव्हाच देव नवीन जन्माची प्रक्रिया तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुरू करेल. आणि जेव्हा आम्ही देवापासून जन्मतो तेव्हा देव आम्हाला नवीन सृष्टी संबोधितो आणि तेव्हाच आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या ठरतो. म्हणून नवीन जन्म आम्हाला मिळायलाच हवा. येशूने म्हटले नव्याने जन्माल्याशिवाय स्वर्गाचं राज्य तुम्हाला पाहता येणार नाही. पाण्याने आणि आत्म्याने जन्माल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. योहान कृष्ण वर्तमान 3रा अध्याय 3रं वचन आणि 3रा अध्याय 5वं वचन यामध्ये आम्हाला या गोष्टी आढळतात. तेव्हाच आम्ही मरणांतून जीवनात प्रवेश करू शकतो. जर आमचा नव्याने जन्म झाला नसेल तर आम्ही अजूनही देवासमोर मृत व्यक्ती आहोत. मत्ती कृष्ण वर्तमान याचा 25 अध्याय यामध्ये आम्ही 31 ते 46 वचनामध्ये न्यायाचा दिवस पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीसह या जगात आलेला आहे आणि आता त्याच्या समोर संपूर्ण जगातली राष्ट्रे सर्व मनुष्य ही उठविण्यात आलेली आहेत हिशोब घेण्यासाठी. आणि त्यावेळेला कैक लोक
ज्यांनी अशा प्रकारे पुष्कळ सेवा केलेली आहे असा दावा करणारे पुण्यकर्मे केलेली कैक लोक आलेले आहेत. आणि त्याविषयीचं वचन मत्तय 44 ते 45 वचन. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तहानेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यांस उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. या ठिकाणी आम्हाला दोन प्रकारची लोक आढळतात. एक मेंढरे आहेत आणि एक शेरडे आहेत. मेंढरांनी जे केले त्यांनी काही केले असे त्यांना माहीतच नाही. बघा या ठिकाणी वचन म्हणते 37 वचन, त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, केव्हा तहानेले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? तेव्हा राजा त्यांस उत्तर देईल, मी तुम्हास खचित खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. या ठिकाणी आम्ही कनिष्ठापैकी एकाला केले, त्या अर्थी मला केले, असं येशूचं म्हणणं नक्की काय आहे? येशू हे कनिष्ठ जे लेखत आहे, हे कनिष्ठ मंडळी आहे ख्रिस्ताची. या ख्रिस्ताच्या मंडळीतील एकाही सभासदासाठी जर कोणी काही करीत असेल तर येशूचं वचन म्हणते, जर माझ्या शिष्यापैकी एकाला कोणी थंड पाणी प्यायला देईल, तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी दोन प्रकारची लोक आम्हाला आढळत आहेत, मेंढरे आणि शेरडी. मेंढरांना आपण केलेल्या सत्कृत्याची आठवणच नाहीये, परंतु त्यांच्या सत्कृत्यांची फेड सार्वकालिक जीवन म्हणून येशू करणार आहे. आणि या ठिकाणी कैक लोक आहेत ज्यांची नावं मार्बलवर कोरण्यात आली होती. ही लोक ज्यांनी फार दानधर्म केलेला आहे आणि ते आपल्याकडे सर्व लिहून ठेवत आहेत. परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत ह्या लोकांनी, या शेरड्यांनी जे काही केलेलं आहे त्याचा दावा ते करत आहेत आणि ते दावा करून येशूला म्हणत आहेत, आम्ही कधी तुला असं केलं, आम्ही कधी तुला भुकेले पाहून अन्न दिले नाही, तहानलेले पाहून तुम्हाला पाणी दिलं नाही, परके पाहून तुम्हाला घरात घेतले नाही, उघडे पाहून तुम्हाला कपडे दिले नाहीत, आजारी पाहून तुम्हाला भेटीस आलो नाही आणि तुम्हाला बंदी शाळेत कैदेत असताना तुम्हाला आम्ही कधी भेटलो नाही, कधी सेवा केली नाही. अर्थात उलट यांचा दावा आहे आम्ही केलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत येशूने त्यांचा न्याय केलेला आहे. अर्थात प्रिय भाव बहिणीनो, देवाच्या लेकरांसाठी जेव्हा आम्ही करीतो तेव्हा आम्हाला प्रतिफळ स्वर्गात नक्कीच आहे. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 2 ते 5 वचन मी आपणापुढे वाचत आहे. कारण अब्राहम कर्मांनी नीतिमान ठरला असला तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. आज आम्ही जे काही कार्य करीतो, आम्ही जी काही नीतिमत्वाची कृत्ये करू इच्छितो आणि आमच्याकडनं नीतिमत्वाची कृत्ये होतात, ही सर्व मेहरबानी नव्हे परंतु ऋण गणली जातात. कारण आमच्यावर देवाने जी मेहरबानी करून आम्हाला जे तारण दिलं आहे, त्यामुळे आम्ही ही आता नीतीची कृत्ये करायची आहेत. याकोबाचे पत्र 2 अध्याय 21 ते 24 वचन आपण वाचूया. आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञ वेदीवर अर्पिले. यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाच्या द्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. या ठिकाणी आम्हाला एक पुरावा आढळतो की विश्वास नीतिमत्वाच्या कृत्यांशिवाय विश्वासाचे अस्तित्वच नाहीये. म्हणजे आमचा देवावरील विश्वास काही कामाचा ठरत नाही जिथपर्यंत तो विश्वास आज्ञा पालनाच्या कृतीत आम्ही प्रकट करीत नाही. अर्थात या ठिकाणी अब्राहमाचे उदाहरण दिलेले आहे. अब्राहम जो विश्वासणाऱ्यांचा पिता, त्याने आपला मुलगा इसहाक याचे अर्पण केले. यात तो क्रियांनी नीतिमान ठरला. त्याने आज्ञा पाळली. देवाचे आज्ञापालन हेच कर्म देव आम्हा मनुष्याकडून अपेक्षितो. म्हणून या ठिकाणी 22 वचन आम्हाला काय शिकविते
क्रियांनी विश्वास पूर्ण झाला. अर्थात क्रियाविना विश्वास अपूर्ण आहे आणि विश्वासाची पूर्णता क्रियांनी होते. अर्थात याकोब ज्या वेळेला हे पत्र लिहत आहे त्यावेळेला तो या ठिकाणी आज्ञा पालनाचे फळ दर्शवित आहे. कारण विश्वास हा आज्ञा पालनाच्या कृत्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून आम्हाला ही गोष्ट येथे समजणं अत्यावश्यक आहे की कृत्ये विश्वासाला जीवन देत नाहीत, परंतु विश्वास कृत्यांना प्रकट करीतो आणि कृत्ये विश्वासाला पूर्णता आणतात. म्हणजे विश्वास हे कारण आहे आणि कार्ये त्याचे परिणाम आहेत. कारणे ही परिणामाशिवाय पूर्ण होत नसतात. म्हणून या ठिकाणी शुभवर्तमानाचे सत्य समजून घेणे अत्यावश्यक आहे. अर्थात हे एक प्रकटीकरण आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला आढळते की विश्वास आणि कार्ये ही ख्रिस्ती जीवनातील अविभाज्य भाग आहेत. म्हणून विश्वास हा तारणास कारणीभूत आहे आणि चांगली कर्मे तारणाचा पुरावा आहेत. म्हणून संत पौल गलतीकारस पत्राच्या 3 अध्यायातल्या 2 आणि 3 वचनात काय म्हणतो? तुम्हाला नियमशास्त्रांतील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला? इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यावायचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? अर्थात या ठिकाणी आम्ही पाहतो की आमची सुरुवात जी आहे ख्रिस्ती जीवनाची ही विश्वासाने सुरुवात झाली आहे आणि आम्ही विश्वासात पुढे पुढे जायचं आहे. अनेकांना असे वाटते की पवित्र आत्मा त्यांनी उपवास व प्रार्थना केल्याने मिळतो, परंतु प्रश्न हा आहे की काय आम्हाला पापांची क्षमा उपवास व प्रार्थना केल्याने मिळाली काय? नाही, तर पापांची क्षमा हे देवाचे दान आहे. पापांची क्षमा आणि पवित्र आत्म्याचे दान हे कृपेने विश्वासात वारे मिळते, कर्मांनी नाही. पवित्र आत्म्याने तुम्हाला तारण दिले व तोच एकमेव तुम्हाला पवित्रही करीत. नियमांचे पालन तुम्हाला पवित्र करीत नाही, हे सत्य समजणे अत्यावश्यक आहे. पवित्रीकरणाचं कार्य पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानेच आम्हा विश्वासणाऱ्यामध्ये घडून येते. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देवो. आमेन. प्रिय भाऊ बहिणीनो, आजचा संदेश तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत आणि ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी आभारी आहे. तुम्ही हा संदेश ऐकल्यावर तुम्हाला नक्की काय वाटले हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवावे. धन्यवाद.